हॅलो एव्हरीवन, मी स्वाती कुराडे पाटील. महाराष्ट्र सेट एक्झाम 2023 राज्यशास्त्र या विषयाबाबत आपण चर्चा करत आहोत. मागील 2 लेक्चरमध्ये आपण भारतातील राजकीय संस्था म्हणजेच पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन इन इंडिया याबाबत MCQ थ्रू प्रिपरेशन थ्रू MCQ याबाबत आपण चर्चा करत आहोत. तर नेक्स्ट महाराष्ट्र सेट पेपर 2मध्ये ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपल्याला काय प्रोव्हाइड करत आहे, तर कंप्लीट कोर्स असेल. फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स आपल्याला अवेलेबल असतील, फुल सिलेबस नोट्स आपल्याला प्रोव्हाइड होतील, प्लस फुल सिलेबस मॉक टेस्ट विथ सॉल्व प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन विथ सोल्युशन ही आपल्याला भेटेल. ठीक आहे, त्यासाठी त्याची फी असेल 7,000 रुपीज, व्हॅलिड फॉर 1 इयर. गेट पेपर फर्स्ट, कम्प्लीट स्कोर फ्री विथ पेपर सेकंड. ठीक आहे, तर आपण आज या सेशनला सुरुवात करत आहोत. मागील 2 लेक्चरमध्ये आपण टोटल सिलेबसनुसार जो काही युनिट 7 चालू केलेला होता पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन इन इंडिया म्हणजेच भारतातील राजकीय संस्था जे काही त्या आपण प्रिपरेशन MCQ थ्रू आपण त्याची सुरुवात केली होती. तर यावेळी पण आपण तसंच करणार आहोत. त्यातील जो काही पुढचा टॉपिक आहे, पुढचा पॉईंट आहे फिलॉसॉफी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. त्याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायला भेटेल, तर प्रिअम्बल, फंडामेंटल राईट्स अँड डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज म्हणजेच भारतातील राजकीय संस्था. त्याच्यातली जो काही टॉपिक आहे तो 3rd पॉईंट आहे फिलॉसॉफी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. त्यामधील ज्या काही गोष्टी आहेत त्या आज आपण प्रिव्हियस किंवा MCQ थ्रू आपण त्याचं प्रिपरेशन करणार आहोत विथ एक्सप्लेनेशन. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया. प्रश्न पहिला असा आहे की खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने प्रस्ताविकेला संविधानाचे ओळखपत्र म्हणून संबोधले होते. ठीक आहे, तर खालीलपैकी अशी कोण व्यक्ती आहे की त्या व्यक्तीने भारतीय सरनाम्याला किंवा जे काही आपले प्रिअम्बल आहे त्या प्रिअम्बलला आयडेंटिटी ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं म्हणून संबोधलं होतं. ठीक आहे, तर त्याचे पर्याय आहेत NA पालखीवाला, पंडित नेहरू, डॉक्टर BR आंबेडकर की डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ठीक आहे, तर NA पालखीवाला यांनी आपल्या भारतीय संविधानामधील प्रस्ताविकेला संविधानाचे ओळखपत्र म्हणून संबोधलेले होते. ठीक आहे, तर संविधानाची प्रस्तावना म्हणजे नेमकी काय किंवा प्रिअम्बल म्हणजे नेमका याचा अर्थ काय होतो, तर प्रस्तावना या शब्दाचा अर्थ संविधानाचा परिचय म्हणजे जे काही आपल्या भारतीय राज्यघटनेत दिलेले असेल त्या घटनेमध्ये जे काही अंतर्भूत आहे त्याचा सुरुवातीचा जो काही उद्देश आहे तो सांगण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न केले, कारण तो त्या घटनेचा सारांश आहे. प्रस्तावना पंडित नेहरूंच्या उद्दिष्टांच्या ठरावावरती आधारित आहे जो 22 जानेवारी 1947 रोजी संविधान सभेने स्वीकारलेला होता. आणि त्याचबरोबर NA पालखीवाला प्रख्यात कायदेतज्ञ या प्रस्ताविकेला त्यांनी संविधानाचे ओळखपत्र असं संबोधले होते. ठीक आहे, तर मग ही संविधानामधील जी काही प्रस्ताविका आहे ती कोणती आहे बरं, तर प्रस्ताविकेमध्ये एक संविधानाचे अधिकार स्रोत कोण आहेत, तर भारतीय लोक आहे. म्हणजे भारतीय लोकांनी भारतीयांसाठी ही संविधान तयार केलेले आहे. त्यामुळं प्रिअम्बलमध्ये प्रस्ताविकेमध्ये आम्ही भारतीय लोक भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जा व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा गांभीर्यपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1950 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. अशी ही भारतीय राज्यघटनेची भारतीय संविधानाची काय आहे, प्रस्ताविका आहे. म्हणजे संविधानाचा अधिकाराचा स्रोत काय असणार आहे, तर आम्ही भारतीय लोक असणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर भारतीय राज्याचे स्वरूप कसं आहे, तर भारतीय राज्याचे स्वरूप तुम्हाला एक लक्षात येते का की जे काही आपण आता पुढे राज्यघटनेमध्ये जे काही गोष्टी अंतर्भूत आहेत ज्या काही सांगितलेल्या आहेत त्याचा थोडक्यात परिचय ह्या प्रस्ताविकेच्या घटकामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, मग आपलं भारतीय राज्याचं स्वरूप कसं आहे, तर सार्वभौम आहे, समाजवादी आहे, धर्मनिरपेक्ष आहे, लोकशाही आणि प्रजासत्ताक आहे असं सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर संविधानाची उद्दिष्ट कोणकोणते आहेत, तर न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही संविधानाची काय आहेत, तर उद्दिष्ट आहेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की संविधान कोणत्या तारखेला स्वीकारण्यात आली किंवा कधी त्याची स्वीकृती केली किंवा कधी अंगीकृत केली ती डेट असेल, तर संविधान स्वीकारण्याची तारीख आहे की 26 नोव्हेंबर
नोव्हेंबर 1949. जसं की म्हटलेलं की आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1950 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून आम्ही ते स्वतःप्रत अर्पण करत आहोत. कळालं? ही होती थोडक्यात आपली प्रिॲम्बलची माहिती. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणता शब्द 42व्या घटनादुरुस्ती कायद्याने, जी की 42वी घटनादुरुस्ती 1976ला झाली, ती प्रस्तावनेत जोडला नाही. ओके, म्हणजे 42व्या घटनादुरुस्तीने जे काही प्रस्ताव म्हणजे जे काही सरनाम्यामध्ये प्रिॲम्बलमध्ये जे काही 3 शब्द ॲड करण्यात आलेले होते त्याच्या व्यतिरिक्त एक शब्द ह्याच्यामध्ये वेगळा आहे जो की तो ॲड करण्यात आलेला नाही आहे. ठीक आहे. तर ॲड केलेले शब्द कोणकोणते त्या अगोदर आपल्याला माहिती असायला हवेत. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पहिला पर्याय असा आहे की समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता की प्रजासत्ताक. म्हणजे 42व्या घटनादुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेमध्ये किंवा प्रस्तावनेमध्ये जे काही 3 शब्द ॲड करण्यात आलेले आहेत ते कोणते आहेत असा हा प्रश्न आहे. किंवा जे नाही आहे म्हणजे जर समजा 3 वर्ड्स तुम्हाला माहिती असतील की कुठले कुठले वर्ड्स ते आपण ॲड केलेत, त्याच्या व्यतिरिक्त जो शब्द आहे तिथे तुम्हाला बघा हा कोणता प्रश्न म्हणजे कोणती शब्द जोडलेला नाही आहे हा प्रश्न विचारतो. कोणता जोडलेला आहे असं नाही, कारण 3 जोडले त्यापैकी एक आहे की ते जोडलेलं नसणार आहे. ठीक आहे. तर समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता की प्रजासत्ताक. तर याचं उत्तर आहे की प्रजासत्ताक. म्हणजेच समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता हे काही 3 शब्द आहेत. ते 3 शब्द 42व्या घटनादुरुस्तीने 1976 रोजी भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये जोडण्यात आलेले आहे. ठीक आहे. म्हणजे प्रस्तावनेत 42वी घटनादुरुस्ती कायदा 1976 रे सुधारणा करण्यात आली असून त्यात नवीन शब्द जोडले गेले. ते कोणते? तर समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता. ठीक आहे. तर ह्याचबरोबर असं म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये जशी घटनादुरुस्ती करता येते त्या पद्धतीने प्रिॲम्बलमध्ये किंवा प्रस्ताविकेमध्ये घटनादुरुस्ती करता येते का? तर याच्यावरती असे बरेच केसेस झालेले आहेत. त्या केसेसच्या अंदाजावरून शेवटी सुरुवातीला असं म्हणण्यात आलं की A.K. गोपालन 1950 विरुद्ध मद्रास राज्य यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असा होता की तुम्ही प्रस्तावनेचा अर्थ लावण्यासाठी ती वापरली जाऊ शकत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार नसेल. त्याचबरोबर बेरुबाई प्रकरण म्हणजे बेरुबारी प्रकरण होतं किंवा केस होते 1960ची, त्यांनी असं मान्य केले की काही अर्थी तुम्हाला भारतीय राज्यघटनेचा अर्थ लावण्यासाठी तुम्हाला प्रिॲम्बलचा मदत घेता येऊ शकते, पण प्रिॲम्बल किंवा ही प्रस्तावना ही राज्यघटनेचा भाग असणार नाही हे त्यांनी नमूद केले होते. पण सगळ्यात शेवटी ह्या जेव्हा सगळ्या केसेस झाल्या त्याच्यानंतर केशवानंद भारती केस 1973ची ही सर्वात फेमस केस आहे की 1973ची केशवानंद भारती प्रकरण. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने असं मत मांडले की प्रस्तावना हा घटनेचाच भाग आहे. ठीक आहे. प्रस्तावना हा घटनेचाच भाग आहे. त्याच्यामुळे जसे की आपण इतर ह्याच्यामध्ये इतर भारतीय राज्यघटनेतील तरतुदीमध्ये जसा बदल करतो त्या पद्धतीने त्याच्यामध्ये आपल्याला घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार असेल. ठीक आहे. आणि आत्तापर्यंत प्रस्ताविकेमध्ये एकच घटनादुरुस्ती झालेली आहे ती म्हणजे 42वी घटनादुरुस्ती 1976ची. नाव नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट. प्रश्न तिसरा. आपल्या प्रस्तावनेतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचे आदर्श कुठून घेतलेले आहेत? ठीक आहे. आता बघा भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यामध्येच असं सांगण्यात आलेलं आहे बघा की बऱ्याच अशा गोष्टी आहेत की आपण म्हणजे उसनवारी घेतलेली आपली राज्यघटना अशी आपल्यावरती टीका करण्यात आलेली आहे. म्हणजे काही गोष्टी आता मूलभूत हक्क असतील किंवा DPS म्हणजे डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आहेत, मूलभूत कर्तव्य आहेत, अशा काही ज्या देशातील काही चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टी आपल्या देशाने अंगीकृत केलेल्या आहेत किंवा आपल्या राज्यघटनेमध्ये त्याचा अंतर्भाव करण्यात आलेले आहे. त्याच पद्धतीने स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे जे काही आदर्श आहेत ते आपण कुणाकडून घेतलेले असं विचारण्यात आलेले. ठीक आहे. तर फ्रेंच राज्यक्रांती आहे, रशियन क्रांती आहे, आयरिश राज्यघटना किंवा US राज्यघटना, अशा राज्यघटनेकडून किंवा अशा क्रांती झाली, राज्यक्रांती झाली, अशा राज्यक्रांतीकडून आपण अशा काही गोष्टी घेतलेल्या आहेत. तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचे आदर्श आपण कुठून घेतलेले आहेत असा हा आपल्याला प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे फ्रेंच राज्यक्रांती. ठीक आहे. त्याचबरोबर फ्रेंच राज्यक्रांतीनुसार आपण स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे घेतलेले आहेत. तसेच रशियन क्रांतीकडून आपण काय घेतले तर रशियन क्रांतीकडून आपल्याला जे काही न्याय आहेत ते आपण रशिया राज्यक्रांतीकडून घेतले. सामाजिक, आर्थिक न्याय जे दिलेलं आहे ते न्याय आपण रशियन राज्यक्रांतीकडून घेतलेले आढळून येतात.
सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, त्याचबरोबर राजकीय न्याय या क्षेत्रात जे काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपण रशियन राज्यघटना 1917 नुसार घेतलेल्या आढळतात. बरं, आयरिश राज्यघटनेकडून आपण काय घेतलेलं आहे तर बघा ह्या ठिकाणी आपले 4 प्रश्न उपप्रश्न 4 होताना दिसत आहेत. आयरिश राज्यघटनेकडून आपण काय घेतलेलं आहे तर आयरिश राज्यघटनेवर आपण मार्गदर्शक तत्त्वे, राज्याची मार्गदर्शक तत्त्वे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी हे आपण कुणाकडून घेतलेलं आहे तर आयरिश राज्यघटनेकडून आपण घेतलेलं आहे. त्याचबरोबर US राज्यघटनेकडून आपण काय घेतलेलं तर मूलभूत हक्क जे आहेत किंवा सुप्रीम कोर्टाची व्यवस्था वगैरे आहे ते आपण कुणाकडून घेतलेले आहेत तर US राज्यघटनेकडून या गोष्टी घेतलेल्या आहेत. म्हणजे ह्याच्यावर आपल्याला असं लक्षात येते की आपल्या देशातील जी काही राज्यघटना निर्माण करतात ज्या काही तरतुदी आपण इतर देशांच्याकडून घेतलेल्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत ते आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न असा आहे त्याच पद्धतीने की मूलभूत अधिकार कोणत्या कलमांतर्गत येतात. ठीक आहे. कारण आपल्या सिलेबसमध्ये आजच्या सिलेबसमधीलच पार्ट आहे की फिलॉसॉफी ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. त्याच्यामध्ये काय काय विचारलेले आहेत की सरनामा आहे, प्रास्ताविक आहे, मूलभूत हक्क आहेत, त्याचबरोबर काय आहे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे मार्गदर्शक तत्त्वे आहेत. त्याचबरोबर 3 प्रश्न आपण आतापर्यंत प्रिॲम्बलवरती पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर जे प्रश्न आहेत ते आपण मूलभूत अधिकारांनी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी याच्यावरती पाहणार आहोत. तर मूलभूत अधिकार हे कोणत्या कलमांतर्गत येतात. मूलभूत अधिकार कुठून सुरू होतात, कुठंपर्यंत आहेत, कुठली कलमं आहेत, त्यामध्ये कोणकोणती गोष्टी अंतर्भूत आहेत ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर मूलभूत अधिकारांचं कलम कोणतं आहे हा असा त्यांनी साधा सरळ प्रश्न विचारलेला आहे. तर कलम 12 ते 35, कलम 13 ते 35, कलम 13 ते 36 आणि कलम 14 ते 15 असे काही कलम आहेत की त्याच्यामध्ये हा फारच मायल्यूट प्रश्न विचारले की ह्यामध्ये तुम्हाला नक्की ते कलम कोणतं आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. आणि ह्याला मूलभूत अधिकाराला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूलभूत अधिकाराला घटनेचा आत्मा म्हटलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यातले जे एक आर्टिकल आहे आर्टिकल 32 म्हणून ते काय घटनेचा आत्मा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामुळे त्याची किती महत्त्व आहे किंवा किती महत्त्व आहे आपल्याला लक्षात येते. ठीक आहे. तर कलम कुठला आहे तर 12 ते 35 इथंपर्यंत जी काही कलम आहेत ती कलम ही काय आहेत तर मूलभूत अधिकारांतर्गत येतात. बाकी हे जे आहे ते त्यामध्ये 13 ते 35 आहे का नाही म्हणजे 12 मध्ये पण काय दिले तर डेफिनेशन आहे. 12 ते 35 मध्ये काय आहे तर मूलभूत कर. 13 ते 36 तर नाही आहेत. 36 मध्ये काय तर 36 पासून मार्गदर्शक तत्त्वे सुरू होतात. 14 ते 15 म्हणा तर 2च कलम आहेत का नाही आहेत तर 12 ते 35 पर्यंत जेवढी काही कलम आहेत त्यांचा अंतर्भाव कशात होतो तर मूलभूत अधिकारामध्ये होतो. ठीक आहे. तर मूलभूत अधिकार काय आहेत तर बघा जरा की हे कलम 12 ते 35 मधील घटनेचे भाग 3 मध्ये समाविष्ट केलेले आहेत. म्हणजे आता तुम्हाला मी मागच्या लेक्चर्समध्ये पण सांगितलं होतं की आपल्याला राज्यघटना अभ्यासताना काय काय गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात की एकूण तुमच्या राज्यघटनेमध्ये किती कलम आहेत, एकूण भाग किती आहेत आणि त्याच्यावर एकूण शेड्यूल्स किती आहेत म्हणजे परिशिष्ट किती आहेत. सुरुवातीला जेव्हा भारतीय राज्यघटना स्वीकृत केली गेली तेव्हा आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 395 कलमे होते, 12 परिशिष्टे होते. त्याचबरोबर एकूण 22 भागामध्ये ती विभागलेली होती. म्हणजे भाग म्हणजे काय असतं की त्या भागामध्ये ह्या अशा काही गोष्टी आहेत की त्या अंतर्भूत केलेल्या असतात. म्हणजे सोयीसाठी काही गोष्टी अशा आहेत की त्यामध्ये आपल्याला अंतर्भूत केलेल्या दिसून येतात. ठीक आहे. तर मग घटनेच्या भाग 3 मध्ये 12 ते 35 जे काही आर्टिकल्स आहेत, जी काही कलम आहेत ती मूलभूत अधिकाराशी संबंधित आहेत हे लक्षात घ्यायचे. ठीक आहे. तर संविधान रचनाकारांनी काय केलं की जे काही USA बिल ऑफ राईट्स आहेत त्या घटनेपासून प्रेरणा घेऊन काय घेतलेले मूलभूत अधिकार घेतले. मगाशीच मी मागच्या परिषदेमध्ये पण सांगितलं होते की US कडून आपण काय घेतले तर मूलभूत अधिकारी त्यांचे जे काही बिल्स ऑफ राईट्स आहेत त्याच्यावर प्रेरित होऊन आपण हे मूलभूत अधिकार घेतलेले आढळतात. बरं, त्यांना मूलभूतच का म्हणायचं जे का फंडामेंटल वाय दिस कॉलिंग फॉर फंडामेंटल्स. तर मूलभूत काय तर व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी ते अत्यंत आवश्यक आहेत. म्हणजे मूलभूत म्हणजे ते व्यक्तीचे स्वतःचे मूलभूत असे हक्क आहेत जी त्याच्यावरती कोणतीही गदा आणू शकत नाही, कोणत्याही मर्यादा जास्तीत जास्त कोणत्याही मर्यादा असू शकणार म्हणजे रिजनेबल रिस्ट्रिक्शन तुम्हाला असू शकतील. बट व्यक्तीचे जे काही मूलभूत असतील त्यांचे जे काही नैसर्गिक असतील हक्क ते त्यांना प्रोव्हाइड होतात म्हणून त्यांना मूलभूत म्हटलं जातं. म्हणजेच व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी ते अत्यंत आवश्यक आहेत. त्याचबरोबर कारण याला राज्यघटनेने संरक्षणाने हमी दिलेली आहे. जो काय दिलं राज्यघटनेने काही संरक्षणाने हमी दिली ती कुठल्या कलमांतर्गत दिली तर आर्टिकल 32 मध्ये बघा. जर समजा कोणत्याही एखाद्या व्यक्तीवर जर त्याच्या मूलभूत हक्कावर जर त्याचे उल्लंघन होत असेल तर त्याला सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा अधिकार असतो. सरळ ते तुम्हाला घटनात्मक उपायांचा अधिकार म्हणून आर्टिकल 32 हे तुम्हाला देण्यात आलेलं आहे. म्हणजेच जर तुमच्या कोणत्याही मूलभूत हक्कावर जर कोणत्याही प्रकारचे उल्लंघन होत असेल किंवा कोणत्याही प्रकारचे तुमच्यावरती अन्याय होत असेल तर त्या अंतर्गत तुम्हाला
सुप्रीम कोर्टामध्ये जाता येते, त्याचबरोबर SC मध्ये सुद्धा तुम्हाला जाता येते. बरं, त्यापैकी मग मूलभूत अधिकार कोणकोणते आहेत, तर मूलभूत अधिकार हे एकूण 7 मध्ये विभागलेले होते. त्यापैकी एक होता राईट टू म्हणजे मालमत्तेचा अधिकार 6वा, जो की 44व्या घटनादुरुस्तीने काढून टाकण्यात आलेला, आणि तो मूलभूत अधिकार न राहता तो कायदेशीर अधिकार ठेवण्यात आलेले. ठीक आहे, तर ते अधिकार कोणकोणते, तर समानतेचा अधिकार, कुठून कुठे अनुच्छेद, मराठीमध्ये कलम आणि अनुच्छेद हे दोन्ही शब्द वापरले जातात. ठीक आहे, कारण वारंवार आता अनुच्छेद हा शब्द येईल तर त्याचा अर्थ असतो तो कलम म्हणजेच आर्टिकल्स. ठीक आहे, तर समानतेचा अधिकार आपल्याला कुठून कुठे आढळतो, तर 14 ते 18 कलम 14 ते 18 मध्ये समानतेचा अधिकार आढळतो. स्वातंत्र्याचा अधिकार कलम 19 ते 22, शोषण विरुद्धचा अधिकार हक्क 23-24 मध्ये आहे. धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे कुठे, तर कलम 25 ते 28 मध्ये. त्याच पद्धतीने सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार हा कुठे आढळतो, तर कलम 29-30 मध्ये आढळतो. आणि जो काही तुम्हाला मी सांगितलं 6वा मालमत्तेचा अधिकार होता तो 44व्या घटनादुरुस्तीनुसार 1978 मध्ये हटवलेलं, म्हणजे पूर्णतः काढून टाकण्यात आलेलं नाही, पण त्याचा जो काही मूलभूत अधिकार होता तो काढून तो कायदेशीर अधिकार झाल्यानंतर कलम 300 मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. आणि शेवटचा जो आहे तो घटनात्मक उपायांचा अधिकार अनुच्छेद 32, म्हणजे शेवटचा जो घटनात्मक उपायांचा अधिकार, जर तुमच्या मूलभूत अधिकारावर जर कोणाचं उल्लंघन होत असेल किंवा त्याच्यावरती काही गदा येत असेल तर तुम्हाला काही उपाय दिलेले आहेत, ते कोणकोणते आहेत ते आपण पुढे पाहणारच आहोत. ठीक आहे, तर अशा प्रकारे ही मूलभूत अधिकाराची कन्सेप्ट आहे. नाव नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट, आता हे 1 बाय 1 कुठली कुठली कलमं, आता जी काही कलमं सांगितले 14 ते 18 मध्ये समानतेचं आहे, 19 ते 22 आहे वगैरे, मग ही जी कलमं आहे ती तुम्हाला लक्षात ठेवावीच लागणार की कोणत्या कलमांतर्गत कोणत्या गोष्टी येतात, आणि त्यानुसार हे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, त्याच पद्धतीने हा पुढचा प्रश्न असा आहे की कोणते कलम आहे की धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थानाच्या आधारावर भेदभाव करण्यास प्रतिबंधित करते. ठीक आहे, असं कोणतं कलम आहे की ते धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान यांच्या आधारावर भेदभाव करण्यास प्रतिबंधित कर, म्हणजे भेदभाव करत नाही असं सांगितलेलं आहे. तर कलम 13 आहे का, कलम 14, कलम 15, कलम 16 असं विचारण्यात आलेलं आहे. तर हे फारच फॅक्च्युअल लाट आहे, हा आपल्याला माहितीच असायला पाहिजे. तर याचं उत्तर आहे कलम 15, आन्सर सी. ठीक आहे, तर आता मागाशी मी जे सांगितलं होतं की 15 ते म्हणजे समानतेचा अधिकार कुठून आहे, तर 14 ते 18 मध्ये, आणि त्या रिलेटेडच तुम्हाला हे 15 कलम विचारण्यात आले. म्हणजे प्रश्न विचारण्याचा अर्थच असा होतो की ह्यामध्ये ज्या काही गोष्टी अंतर्भूत आहेत त्या तुमच्या गोष्टी लक्षात याव्यात, यासाठीच हा प्रश्न तयार केलेला आहे. ठीक आहे, मग त्याच पद्धतीने बघा कलम 14 ते 18 मध्ये काय आहे, तर मागाशी बघितल्याप्रमाणे मागील ह्याच्यामध्ये समानतेचा अधिकार दिले, बरोबर. मग कलम 14 मध्ये असे कोणते अधिकार आहे, तर कलम 14 मध्ये काय, तर कायद्यासमोर समानता, म्हणजेच काय, कायद्यासमोर सर्व व्यक्ती, म्हणजे कुणीही असेल त्याच्यामध्ये दुर्बल, गरीब, श्रीमंत, कुणीही व्यक्ती असू दे, तो पूर्णतः कायद्यासमोर समान असेल, म्हणजे कायदा हा सगळ्यांना समान असणार आहे. ठीक आहे, म्हणजे इतरांसाठी वेगळा किंवा उच्चभ्रूसाठी वेगळा, दलितसाठी वेगळा, असे कोणताही कायदा प्रत्येकासाठी वेगवेगळा असणार नाही आहे. तर कायद्यासमोर सगळेच भारतीय राज्यघटनेनुसार समान असणार आहेत. ठीक आहे, तर त्याचबरोबर कलम 15 आत्ता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान इत्यादी कारणावरून भेदभाव करण्यास मनाई करेल, म्हणजे तुम्ही कोणत्याही धर्माचे आहेत, कोणत्या वंशाचे आहेत, त्याच्यावरून तुमच्यामध्ये कोणताही भेदभाव केला जाणार नाही. त्याचबरोबर कलम 16 हे पण अत्यंत महत्त्वाचे आहे की सार्वजनिक नोकरी संधीची समानता, म्हणजे ज्या काही सार्वजनिक पब्लिक एम्प्लॉईज आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला संधीची समानता भेटणार आहे. नोकरीच्या बाबतीत तिथे जसं वंश, धर्म, जात, लिंग, जन्मस्थान किंवा निवासस्थान या आधारावर कोणत्याही नागरिकात भेदभाव केला जाणार नाही किंवा भेदभाव केला जाऊ शकत नाही. याचा अर्थ असा होतो, म्हणजे तुम्हाला सार्वजनिक नोकरी संधीची समानता कलम 16 नुसार देण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीनं कलम 17 मध्ये अस्पृश्यता निवारण करायचे, म्हणजे आतापर्यंत भारतीय राज्यघटनेनुसार आपल्या देशामध्ये कोणत्याही प्रकारची अस्पृश्यता पाळली जाणार नाही. म्हणजे भारतीय राज्यघटनेने अस्पृश्यता पाळणे किंवा जी काही घटनेच्या अगोदर ती अस्पृश्यता पाळली जायची ती पूर्णतः बंद करण्यात आलेली आहे, त्याचं निर्मूलन केलेले आहे. त्याचबरोबर कलम 18 शीर्षके म्हणजे टायटल्स रद्द करण्यात आलेले, म्हणजे सुरुवातीला पहा, म्हणजे इंग्रजांच्या काळात वगैरे किंवा घटनेच्या पूर्वी पण राव बहादूर वगैरे अशा ज्या काही राव बहादूर वगैरे अशा काही वेगवेगळ्या तुम्हाला टायटल्स देण्यात येत होते, ते टायटल्स देण्याची पद्धत बंद केली. कारण का, त्याच्यामुळे ती व्यक्ती वेगळी आहे किंवा म्हणजे कायद्यापुढे सगळे समान असं होत नाहीत, म्हणजे त्यांना स्वतःचं काहीतरी स्पेसिफिक स्वतःचं असं समाजात वेगळं स्थान निर्माण होतं. त्यामुळे त्या काही अशा काही गोष्टी टायटल्स जे दिले जात होते इंग्रजांच्याकडून, राजा राणीकडून वगैरे, असे ते टायटल्स काय केले, बंद करण्यात आले. ठीक आहे, तर कलम 14 ते 18 मध्ये आपण काय पाहिलं, तर समानतेचा अधिकार आपण यामध्ये पाहिलेला आहे. पुढील प्रश्न असा आहे की
खालीलपैकी कोणत्या कलमाने 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार प्रदान केलेला आहे? म्हणजेच ह्यातील असं कुठलं स्पेसिफिक कलम आहे की त्या कलमाअंतर्गत लहान मुलांना म्हणजे जी काही 6 ते 14 वयोगटातील जी मुलं आहेत त्यांना तो शिक्षणाचा मूलभूत अधिकार देण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर खरं लक्षात ठेवायचं म्हणजे मूलभूत अधिकार किंवा हा जो चॅप्टर करत असताना कोणत्या कलमात कोणत्या गोष्टी आहेत हे लक्षात ठेवावंच लागतं आणि कोणत्या कलमांतर कोणत्या गोष्टी घडून गेल्या आहेत, कुठल्या गोष्टी ॲड झाल्या आहेत, कुठली कुठली घटना दुरुस्त झाली ती कधी झालेली आहेत, कुठली कलम कोणत्या कलमांतर्गत आहेत हे तुम्हाला माहिती असायलाच लागणार आहे. ठीक आहे, कारण हा पण बराच फॅक्च्युअल प्रश्न आहे आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे, कारण हा शिक्षणाशी रिलेटेड प्रश्न आहे आणि 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी शिक्षणाचा अधिकार देण्यात आले. म्हणजे प्रायमरी एज्युकेशन हे काय होतं, म्हणजे प्राथमिक शिक्षणाचा हक्क किंवा मूलभूत शिक्षणाचा हक्क हा त्या आधारे आपल्याला देण्यात आलेला लहान मुलांना. ठीक आहे, तर कलम 21 अंतर्गत दिलेला आहे का, कलम 21A अंतर्गत आहे का, कलम 22 आहे का, कलम 25 असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर याचं उत्तर आहे कलम 21A अंतर्गत 6 ते 14 वयोगटातील शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार प्रदान केलेला आहे. कलम 21 काय, आता 21 आणि 21A म्हणजे काय, तर कलम 21 सुरुवातीच होते आणि त्याच्यामध्ये कलम 21A हे ॲड करण्यात आलेले. म्हणजे कोणती तरी घटना दुरुस्ती झाली आणि त्या घटना दुरुस्तीनुसार ते कलम ॲड करून त्याच्यामध्ये त्या गोष्टी अंतर्भूत केलेल्या आहेत. तर कलम 21 काय होतं, तर सुरुवातीला जीवनाचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क म्हणून कलम 21 होतं. मग त्याच्यामध्ये कोणकोणते प्रकरण, तर मनेका गांधी एक प्रकरण त्याच्यामध्ये अस्तित्वात होतं. मग सुरुवातीला काय होतं की लोकांना म्हणजे कायद्याने स्थापित केलेल्या प्रक्रियेशिवाय कोणत्याही व्यक्तीचे जीवन किंवा वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही असं त्यामध्ये सांगितलं गेलेलं होतं. मग त्या पद्धतीने त्याच्यामध्ये एकीकोपालन केस पण झालेली आहेत. त्याच्यानंतर मनेका गांधी के प्रकरणानंतर परत काही गोष्टी समाविष्ट करण्यात आल्या आणि त्या कोणत्या आहेत, तर त्या व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार असेल, झोपण्याचा अधिकार असेल, स्वच्छ हवा, निवारा, उपजीविका, गोपनीयतेचा, त्याचबरोबर आरोग्य आणि मोफत कायदेशीर मदत, माहितीचा अधिकार इत्यादी गोष्टी अंतर्भूत केलेले आहे. कशामध्ये, कलम 21 मध्ये जीवनाचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये. पण त्यामध्ये कुठेही शैक्षणिक अधिकार आणि तो मूलभूत म्हणजे कुणासाठी, तर बालकांसाठी किंवा 6 ते 14 वयोगटासाठी असं काही गोष्टी सांगितल्या गेलेल्या नव्हत्या. म्हणून परत कलम 21A हे ॲड करण्यात आलं, त्याला शिक्षणाचा अधिकार म्हटलं गेलं. आणि ते कशावरून ॲड करण्यात आलं, कोणत्या घटनादुरुस्तीनुसार ॲड करण्यात आलेलं आहे, तर 86वी घटनादुरुस्ती 2002ला राज्य काय करेल, राज्य शासन की 6 ते 14 वर्ष वयोगटातील सर्व मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण दिले जाईल. म्हणजे प्राथमिक शिक्षण ह्यावेळी काय करण्यात आलेले, सक्तीचे करण्यात आले. त्याचबरोबर 86व्या घटनादुरुस्तीने आणखी काय बदल करण्यात आलेला आहे, तर या दुरुस्तीन्वये DPSPच्या कलममध्ये म्हणजे डायरेक्टिव्ह स्टेट प्रिन्सिपलमध्ये मार्गदर्शक तत्वामध्ये कलम 45 मध्ये शुल्क आकारले. म्हणजे त्याच्यामध्ये पण काही गोष्टी तुम्हाला म्हणजे 6 ते 14 वयोगटातील लहान मुलांचे तुम्हाला संगोपन करण्याचा अधिकार किंवा त्यांना योग्य सांभाळ करण्याचा अधिकार दिले. म्हणजे पालकाची ती जबाबदारी असणार आहे. त्याचबरोबर कलम 51A अंतर्गत पण नवीन मूलभूत कर्तव्य जे शेवटचं 11वं आहे ते ॲड करण्यात आले. म्हणजे ते कोणतं आहे, तर की पालकांची ही जबाबदारी असेल की मुलांना सुरुवातीचं जे काही प्रायमरी एज्युकेशन असेल ते देणं गरजेचं आहे. म्हणजेच 86व्या घटना दुरुस्तीनुसार 3 गोष्टी ॲड करण्यात आलेल्या आहेत. 86व्या घटना दुरुस्ती 2002 नुसार मूलभूत हक्क, राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्त्वे, त्याचबरोबर मूलभूत कर्तव्यामध्ये काही बदल करून त्या गोष्टी ॲड करण्यात आलेल्या आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणता संविधानाचा आत्मा, मी मगाशी सांगितले की खालीलपैकी कोणते कलम हे संविधानाचा आत्मा म्हणून दर्शवले जाते. ठीक आहे, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे किंवा खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे. आता थोड्या वेळापूर्वीच मी एक्सप्लेनेशनमध्ये सांगितलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने असे एका कलमाला सांगितलेलं होते की मूलभूत हक्कामधील की ते काय आहे, तर संविधानाचा आत्मा आहे किंवा सोल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं त्याला म्हणलं जातं. तर ते कोणते मूलभूत हक्क आहे, मार्गदर्शक तत्व आहे, कलम 32 आहे की कलम 50 आहे. आता आपण ह्या ठिकाणी तुम्ही कन्फ्यूज होण्याचे जास्त चान्सेस राहतील, कारण मूलभूत हक्क पण आपल्याला तितकेच महत्त्वाचे वाटतात किंवा कलम 32 पण त्या अंतर्गत आहेत. मग त्या दोन्हीपैकी आपण काय घेऊ शकतो. आता इथं खूपच स्पेसिफिक प्रश्न विचारले आहेत, त्यामुळे तुम्हाला ते कलम नक्की माहितीच असायला पाहिजे. ठीक आहे, मूलभूत हक्क जरी ते तितकेच महत्त्वाचे असतील, सगळीच कलम मूलभूत हक्क तितकेच महत्त्वाचे असले तरी त्यापैकी एक कलम असं आहे की त्याचा अंतर्भाव व्हावा किंवा
त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा आत्मा म्हटलेले. हा पण पूर्ण फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, हा आपल्याला माहितीच असायला हवा. तर त्याचा आन्सर आहे आन्सर सी, कलम 32. म्हणजेच तो कुठला आहे तर घटनात्मक उपायांचा अधिकार अनुच्छेद 32 म्हणजेच घटनात्मक उपायांचा अधिकार कलम 32 नुसार त्या व्यक्तीला त्याच्या मूलभूत अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या अधिकाराची हमी देते. म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर समजा एखाद्या व्यक्तीवरती मूलभूत हक्काबाबत जर कोणता अन्याय होत असेल तर त्या अन्यायाविरोधात ती व्यक्ती मूलभूत अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी अधिकाराची हमी देते. म्हणजे ती जाण्यासाठी तिला तेवढे हक्क प्रदान केलेले जातात. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला काही त्याच्यासाठी काय दिले तर काही रिट्स दिलेत, म्हणजे काय ते अधिलेख दिलेत, काही म्हणजे असे शस्त्र दिलेले आहेत की त्या अंतर्गत आपण त्या गोष्टी म्हणजे त्या व्यक्तीवरती अन्याय होतो त्या अन्यायाविरुद्ध जर आपल्याला जर समजा वाचा फोडायची असेल तर त्या व्यतिरिक्त आपल्याला त्या सर्वोच्च न्यायालयात आपल्याला जाता येऊ शकतील. म्हणजे ते कोणकोणत्या रिट्स आहेत तर त्या रिट्स या खालील प्रकार आहेत. बरं, आणीबाणीच्या काळात हे अधिकार निलंबित केले जाऊ शकतात का तर हो, नक्कीच. म्हणजे तुम्ही असं म्हणाल की नाही माझा हा मूलभूत हक्क आहे आणि जर समजा राष्ट्रावर जर एखादी संकट आलं असेल किंवा आपली राष्ट्रीय आणीबाणी आली असेल, राज्य आणि राष्ट्रपती राजवट असेल किंवा अंतर्गत शांतता या कारणामुळे जर आपल्या देशात आणीबाणीच्या काळामध्ये जर अशा काही गोष्टी जर लागू करण्यात आलेल्या असतील तर त्यावेळी आपण असं म्हणू शकत नाही की नाही हा माझा मूलभूत अधिकार आहे आणि मला तो हे बजावायचा आणि मला ह्याच्याविषयी माझ्यावरती अन्याय होतोय तर मी सुप्रीम कोर्टात जाणार. तर अशा वेळी म्हणजेच आणीबाणीच्या काळात हा अधिकार निलंबित केला जाऊ शकतो. जर समजा आणीबाणीच्या काळात जर थोड्या एखाद्या काळावधी पुरतं जर डिक्लेअर केलेलं असेल तर त्या काळात तुम्हाला माझ्यावरती किंवा माझे मूलभूत अधिकाराचे संकोचित केले जातात किंवा त्याच्यावरती गदा येते, ह्या कारणास्तव तुम्हाला सर्वोच्च न्यायालयात जाता येणार नाहीत. कलम 359 नुसार आणीबाणीच्या काळात हा अधिकार निलंबित केला जाऊ शकतो. ठीक आहे. तर सर्वोच्च न्यायालयाचे हे मूलभूत हक्काचे रक्षक आणि हमीदार आहेत. म्हणजे काय करतं, मूलभूत हक्क जे तुमचे आहेत ते सर्वोच्च न्यायालय काय करतं, एक रक्षक म्हणून त्याचं कार्य करत असते. बरं, आता जे काही रिट्स तुम्हाला मी सांगितलं होतं, रिट्स आहेत, अधिलेख आहेत, म्हणजे जे काही शस्त्र आहेत की त्या अंतर्गत तुम्ही ते माझ्यावरती अन्याय होतो किंवा मूलभूत अधिकाराची आमच्या गळचेपी होते हे सांगण्यासाठी तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकता. तर ते कुठले आहेत, फक्त आता ही नावं दिलेली आहेत, तुम्ही फक्त लक्षात ठेवा. ह्याच्यावरती पण काही क्वेश्चन येण्याचे चान्सेस असतात किंवा तुम्हाला फिलिंग मॅच द फॉलोइंग वगैरे असं येऊ शकतात. ठीक आहे. तर फर्स्ट आहे हेबियस कार्पस, म्हणजे टू हॅव अ बॉडी. म्हणजे समजा हेबियस कार्पस म्हणजे काय तर तुम्हाला जर एखाद्या गोष्टीनुसार एखाद्या कारणावरून जर अटक करण्यात आलेली असेल, म्हणजे तुमची देहउपस्थिती जर करण्यात आलेली असेल म्हणजे पोलिसांथ्रू, तर ती का केलेली आहे, मला कोणत्या कारणावरून किंवा मला कशासाठी अटक केलेली हे जाणून घेण्याचा अधिकार तुम्हाला असेल, म्हणजेच हेबियस कार्पस. मॅन्डमस म्हणजे काय तर आम्ही अज्ञात येतो, म्हणजे एखादी गोष्ट करत असल्यानंतर एखादी कनिष्ठ न्यायालय एखादी गोष्ट करत असेल आणि सुप्रीम कोर्टाने जर असं वाटलं की त्याच्याकडून त्याची पूर्तता होत नाही, जर तसं तुम्ही रिट जर जारी केली तर मॅन्डमन्सनुसार तुम्हाला तुमचे अधिकार मिळू शकतात. प्रोहिबिशन म्हणजे काहीतरी करण्यापासून प्रवृत्त करणे. सर्टिओर म्हणजे तुम्हाला इन्फॉर्म करणे किंवा टू बी सर्टिफाईड. कोवरंटो म्हणजे अधिकारपूर्व म्हणजे बाय व्हॉट ऑथॉरिटी, म्हणजे एखादी व्यक्ती जर प्रशासकीय अधिकारी वगैरे जर असेल तर ती कोणत्या कारणावरून तुम्हाला एखादी गोष्ट सांगत आहे हे अधिकारपूर्व म्हणजे हे विचारण्याचा अधिकार तुम्हाला असेल. तर अशा प्रकारे हे काही रिट्स आहेत. आणि घटनात्मक उपायांचा अधिकार, ह्या घटनात्मक उपायांच्या अधिकाराला कलम 32ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा आत्मा असे म्हटलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न असा आहे की मार्गदर्शक तत्त्वे देशाच्या कोणत्या संविधानातून घेतलेली आहेत. ठीक आहे. मी मगाशीच आत्ता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की आपण वेगवेगळ्या देशाकडून बऱ्याच गोष्टी घेतलेल्या आहेत, कोणकोणत्या घेतलेल्या आहेत त्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत, कोणकोणत्या आहेत याच्यावरती प्रश्न नक्की येऊ शकतो, आपल्याला पडलेले आहेत प्रश्न. तर मार्गदर्शक तत्त्वे आपण कोणत्या देशाकडून घेतलेले आहेत तर आयरिश राज्यघटना आहे की ते आयरिश राज्यघटनेकडून आपण मार्गदर्शक तत्त्वांचा स्वीकार केलेले आहेत. तर आयरिश राज्यघटना आयरिशने कुणाकडून घेतलेली आहे तर आयरिशने स्पेनच्या राज्यघटनेकडून आयरिशने त्यांची मार्गदर्शक तत्त्वे घेतलेली आहेत आणि त्यातील काही मार्गदर्शक तत्त्वे किंवा काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या रिलेटेड त्या आपण स्वीकारलेल्या आहेत. आता US कडून आपण मगाशीच बघितलं होते काय काय गोष्टी घेतल्या. तर US कडून आपण मूलभूत हक्क घेतलेले, सुप्रीम कोर्टाची व्यवस्था घेतलेली, न्यायालयीन पुनर्विलोकन वगैरे अशा काही गोष्टी आहेत त्या आपण US या राज्यघटनेकडून घेतलेल्या. कॅनडाकडून शेषाधिकार वगैरे असं गोष्टी आपण घेतलेल्या. UKकडनं तर आपण बरीचशीच राज्यघटना आपली UKवरती आधारित आहेत, म्हणजे सिंगल सिटिझनशिप असेल वगैरे किंवा कॅबिनेट पद्धत आहे, मंत्रिमंडळाची जी पद्धत आहे ती आपण कुठून घेतली तर UKच्या राज्यघटनेवर आपण घेतलेली दिसून येते.
ठीक आहे. अशा प्रकारे मार्गदर्शक तत्त्वे आपण आयरिशच्या राज्यघटनेकडून घेतलेली आढळून येतात. आता महत्त्वाची गोष्ट अशी की राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे डायरेक्टिव्ह स्टेट प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी ही काय आहेत आणि कुठल्या कलमापासून सुरू होतात. जसे की मूलभूत अधिकार आपण बघितले की 12 ते 36 पर्यंत मूलभूत अधिकारांचा अंतर्भाव होतो. त्याच पद्धतीने कलम 36 ते 51 पर्यंत राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे अस्तित्वात आहेत. मग 1937च्या मागाशी म्हणले 1937 आयरिशच्या राज्यघटनेतील DPSPची कल्पना आपण घेतलेली आहे आणि आयरिशने कुणाकडून घेतले तर स्पेनकडून घेतलेले. त्याचबरोबर डॉक्टर BR आंबेडकर यांनी DPSPचे वर्णन काय केले तर भारतीय राज्यघटनेची नोवेल वैशिष्ट्य म्हणजे काहीतरी अभिनव वैशिष्ट्य आहेत असं त्यांनी सांगितलेले आहे. त्याचबरोबर ग्रॅनविल ऑस्टिन यांनी काय केलं तर संविधानाचे विवेक असं त्याचं वर्णन केलेलं आहे. DPSPमध्ये किंवा राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये काय येतं की जे काही समजा म्हणजे जे राज्य काही अशा काही गोष्टी राबवणार आहे, काही धोरणं आखणार, काही पॉलिसीज राबवणार आहेत, त्या पॉलिसीज कोणकोणत्या असतील, कुठल्या रिलेटेड असतील ते ठरवण्याचा अधिकार किंवा त्या काही गोष्टी अंतर्गत असतील त्या कुठं असतील तर DPSPमध्ये असतील. म्हणजे DPSP देशाच्या कारभारात दिलेल्या तरतुदी मूलभूत मानल्या जातात. त्यामुळे कायदा बनवताना ही तत्त्वे लागू करणे हे राज्याचे कर्तव्य असेल. हे आर्टिकल 37मध्येच असं सांगितलेलं की राज्याचं असं कर्तव्य असेल की देशाच्या कारभार चालवण्यासाठी त्यामध्ये जे काही गोष्टी अंतर्भूत केल्या आहेत त्याचा तुम्ही आढावा घेतला पाहिजे. ठीक आहे. तर अनुच्छेद म्हणजे कलम 36मध्ये काय तर भाग 4 मधील राज्य या शब्दाचा अर्थ मूलभूत अधिकाराशी संबंधित असलेल्या भागाप्रमाणेच असेल. बरं, हे भारत सरकार कायदा 1935 मध्ये सूचीबद्ध केलेला म्हणजे इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे सूचनांची यादी जी काही 1935 मध्ये जी काही ॲड केली होती 1935 मध्ये त्याप्रमाणे सूचनांची यादीच म्हणण्यासारखी आहे. म्हणजे सूचनांची यादीच ही आपली काय राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे आहेत. ही तत्त्वे कशी आहेत तर आधुनिक आहेत, लोकशाही राज्यासाठी अतिशय व्यापक आर्थिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रम तयार करण्यासाठी उपयुक्त आहेत. आणि लक्षात म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे ही कल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी जास्त उपयुक्त ठरताना आपल्याला दिसतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणते कलम मार्गदर्शक तत्त्वेच्या गांधीवादी तत्वावरती आधारित आहे. ठीक आहे. आता मार्गदर्शक तत्त्वे जे आहेत त्याच्यामध्ये परत प्रकार पडतात की लिबरल कोणते आहेत, गांधीवादी कोणते आहेत किंवा नवीन ॲड कुठले झाले आहेत त्याच्या प्रकारानुसार ते आपल्याला विचारण्यात आलेले आहेत. तर असं कोणतं मार्गदर्शक तत्व आहे की ते मार्गदर्शक तत्व DPSP ते डायरेक्टिव्ह स्टेट प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी या गांधीवादी तत्वावरती आधारलेले आहेत. गांधीवादी तत्वावरती काही जवळपास 5 ते 6 असे काही आर्टिकल्स आहेत की त्या तत्वावरती आधारलेले आपल्याला दिसून होते. तर ह्याचा आन्सर आहे आर्टिकल C म्हणजे ह्याच्यामध्ये विचारण्यात काय आलेलं आहे की आधारलेलं नाही म्हणजे कलम 43 आहे, कलम 43B आहे, कलम 48 हे आर्टिकल अशी आहेत की ती गांधीवादी तत्वावरती आधारलेले आहेत. ठीक आहे. पण कलम 44 हे युनिफॉर्म सिव्हिल कोड हे कलम वेगळं आहे की ते युनिफॉर्म सिव्हिल कोडविषयी आपल्याला माहिती सांगतं म्हणजे हे गांधीवादी तत्वावरती आधारलेलं नाही आहे. त्याच्यामुळे ह्याचा आन्सर आहे कलम 44. बरं, आता गांधीवादी तत्वावरती आधारलेले कुठले कलम आहेत ते आपण आता पाहूया. तर गांधीवादी तत्त्वे म्हणजे काय तर गांधीवादी विचारसरणीवर आधारित असलेली तत्त्वे. बरं, त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीचे आयोजन करणे हे कलम 40मध्ये आढळतं. ग्रामपंचायतीचे आयोजन करणे, कुटीर उद्योगांना चालना देणे कलम 43मध्ये आहे. सहकारी संस्थांची निर्मिती आणि कामकाजाला चालना देण्यासाठी ज्या काही गोष्टी अंतर्भूत आहेत त्या करून घेणे ते कलम 43मध्ये अंतर्भूत आहेत. त्याच पद्धतीने अनुसूचित जाती, जमाती, समाजातील इतर दुर्बल घटकांच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी जे काही करण्यात येते ते कलम आहे ते अनुच्छेद 46मध्ये आढळते. त्याचबरोबर मादक पदार्थांचे सेवन प्रतिबंधित करण्याचे आरोग्यास हानी पोहोचवतात म्हणजे काय तर कलम 47 जे काय ते गांधीवादी तत्वानुसार आढळून येते. त्याचबरोबर गायी वासरे यांना मारण्यास मनाई करणे, त्यांच्या जातीची खात्री करणे म्हणजे अशी काही कलम आहेत ती आपली गांधीवादी तत्त्वे. ती गांधीवादी तत्त्वे कोणकोणते ह्याचा अभ्यास करणे गरजेचं आहे. ती काय 5-6 कलम असतील ते आपण लक्षात ठेवायची. ठीक आहे. म्हणजे ह्यामध्ये असं कलम 43 आहे बघा, कलम 43B विचारलेले, कलम 48 आहे, कलम 44 त्याच्यामध्ये अंतर्भूत नाही त्यामुळे त्याचा आन्सर आहे कलम 44 जे की त्याच्यामध्ये अंतर्भूत नसलेला आपल्याला दिसून होतो. आता आहे शेवटचा प्रश्न, 10वा प्रश्न. सक्तीच्या प्राथमिक शिक्षणासाठी 2002च्या 86व्या घटनादुरुस्ती कायद्याने कोणत्या कलमात सुधारणा केली होती. आता मगाशीच आपण 86वी घटनादुरुस्ती 2002 ही महत्त्वाची घटनादुरुस्ती म्हणून सांगितली होती. त्यामध्ये काय करण्यात आलं होतं की 46व्या घटनादुरुस्तीनुसार मूलभूत हक्कामध्ये बदल करण्यात आलेला होता. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी मार्गदर्शक तत्वामध्ये बदल करण्यात आलेला होता. त्याचबरोबर मूलभूत कर्तव्यामध्ये देखील बदल करण्यात आलेलं होतं. तर ज्यामध्ये ह्या बदल करण्यात आले होते इथंपर्यंत ठीक आहे, पण कोणत्या कलमात बदल करण्यात आलेलं होतं हे आपण पाहायचं आहे. ठीक आहे.
तर मार्गदर्शक तत्वामध्ये कलम 38, कलम 39A, कलम 45 आणि कलम 48A अशी काही कलम. आता ही सगळी कलमं कोणत्या रिलेटेड, तर सगळी कलमं ही मार्गदर्शक तत्वामधीलच आहेत. त्याच्यामुळे आपल्याला स्पेसिफिक कोणत्या कलमांतर्गत तो बदल करण्यात आला हे माहिती असायलाच हवं आहे. ठीक आहे. तर कलम 45 नुसार भारतीय सक्तीच्या प्राथमिक शिक्षणासाठी 2002-86च्या घटनेनुसार त्या कलमामध्ये बदल करण्यात आलेला आपल्याला दिसून होतं. म्हणजे सर्व मुलांची वयाची 6 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांना लवकर बालपणीचे शिक्षण आणि त्यांचे संगोपन करणे किंवा त्यांची काळजी घेणे हे कलम आपल्याला कुठं दिसून आलेलं आहे? कलम 45मध्ये. कोणत्या घटनादुरुस्तीनुसार? 86व्या घटनादुरुस्तीनुसार. 86वी घटनादुरुस्ती 2002च्या कायद्यानुसार आपल्याला हे आढळून आलेले दिसून येते. अशा पद्धतीने जो काही आपण भारतीय राजकीय संस्था पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन इन इंडिया यामधील जे काही प्रियांबल, मूलभूत प्रस्ताविका, मूलभूत हक्क आणि राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्त्वे यांचा सर्वांचा आढावा आपण MCQ म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन थ्रू घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आय होप की ते तुम्हाला सगळे नीट समजले असावेत आणि जास्तीत जास्त त्याच्यामध्ये आपल्याला कलम जास्तीत जास्त लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. थँक्यू.